नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर आपण अडवते छातीचा 4 टक्स ब्लाऊजमध्ये ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. अस्तरवर ब्लाऊज कटिंग आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस. तर याच्यावर आपण कटिंग करणार. अगोदर आपण परफेक्ट अशी कटिंग अस्तरवर करायची आणि नंतर आपण ब्लाऊज पीसावर कटिंग करू. तर नॉर्मल विदाऊट ब्लाऊज आहे तरी पण आपण ते कशा पद्धतीने याला फिनिशिंग द्यायची. जर तुम्हाला फिनिशिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर फटाफट कमेंट करा. पण स्टिचिंग व्हिडिओ नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू, कारण स्टिचिंग व्हिडिओमध्ये जास्त मेहनत असते, जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे मी जास्त स्टिचिंग व्हिडिओ दाखवत नाही. पण कटिंग व्हिडिओला जसं सपोर्ट करता तसं स्टिचिंग व्हिडिओसाठी पण कमेंट करा. आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात उंची. तर कस्टमरची उंची आहे 13 इंच. तर शिवून आपल्याला ब्लाऊज 13 इंचाचा लागतो. तर आपण 1 इंच जास्त घेऊ, म्हणजे 14वर आपण एक मार्किंग करू. आता आपल्याला शोल्डर लागते जवळजवळ 5.5 इंचाचं. तर जेवढं 5.5 इंच येते तेवढं आपण एक लाईन आखून घेऊ शोल्डरसाठी. 6 इंच आपण मोंड्यासाठी घेऊ. 6 इंच आपण मोंडा घेतलाय. 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच. तर 9.5 वर एक आपण मार्किंग केली आणि नंतर 2 इंच आपण कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवतोय. आता कस्टमरचा कंबर आहे 33 इंच. तर 33चा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा आहे पाहू शकतात. जवळजवळ 8.25 इंच येते. 8.25 इंच येते. तर तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची. नंतर आपण ही लाईन दोन्ही एकत्र करून घेऊ. नंतर ही पण लाईन आपण एकत्र करून घेऊ. आता अर्धा इंच थोडंसं आपण पाठीमागं येऊ. मी हर एक ब्लाऊजमध्ये अशीच पद्धत वापरते. याने काय होतं, मोंड्यामध्ये फिटिंग येत नाही, खूप सुंदर फिटिंगला येतो ब्लाऊज. अशा पद्धतीची जर कटिंग केली तर 1.5 इंच आपण पाठीमागच्या मोंड्याला घेतला आणि आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता गळा जर कोणाला ब्रॉड लागत असेल तर ब्रॉड ठेवा, किंवा कोणाला कमी लागत असेल तर कमी ठेवा. तर हा गळा मी 2.5 इंचाचा घेते. तुम्ही 2.25 इंचाचा 2.5 इंचाचा घेऊ शकतात. ही तिन्ही मापं व्यवस्थित बसतील. आता पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा 8 इंचाचा. तर 8 वर एक मार्किंग केली. वरती 2.5 आहे तर खाली मी 3 इंच घेतले. एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज होते 4 टक्समध्ये. तर अगोदर आपण अस्तर कटिंग करू, बाकीचे ब्लाऊज आपण मग आपल्याला सोपं पडेल का त्यावेळेस आपण कटिंग करू. हे बिना अस्तरचे आहेत आणि हे 80 पॉईंट असल्यामुळं आपण अगोदर अस्तर कटिंग करू, नंतर आपल्याला व्यवस्थित ठेवून याच्यावर कटिंग करता येईल. तर म्हणजे आपला कपडा वेस्टेज जाणार नाही आणि आपली कटिंग पण व्यवस्थित होऊन जाईल. तर पाहू शकतात आपण हा पाठीचा भाग एकदम परफेक्ट असा निघलाय. आणि नंतर मग आपण याची जसा आहे तसा आपण ठेवून घेऊ. आता कपडा कोणता कसा शिल्लक जास्त राहते आपण ते लक्षात द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ठेवून घेऊ. एकदम परफेक्ट घ्या, कारण आपल्याला बाहीची पण कटिंग करायची, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपलं अस्तर पुरलं पाहिजे. आता आपण अगोदर गळा कट नसता केला तरी पण चाललं असतं फ्रंट गळा, कारण त्याने काय होतं लक्षात पण येऊन जातं आणि मार्किंग आहे तशाच राहून जातात. आता हे पूर्ण आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. तर आपण इथे एक मार्किंग करू. आता हा समोरचा भाग, हा पाठीचा भाग आपण हा उचलून ठेवायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंच गळा घेतला आहे, 2.5 इंचावर एक मार्किंग केली. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा, म्हणजे 6 वर होऊन जातो.
कारण अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जातं. तर बघू शकतात आपण गोल आकार हा देऊन घेतला आहे. आता हा झाला आपला पाठीमागचा मोंडा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच फ्रंट मोंडाला आकार द्यायचा. तर हे दोन्ही याचा अंतर तुम्ही अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. बघू शकतात एकदम परफेक्ट असा अर्धा इंच येते. आता आपल्याला बेल्टसाठी उंची घ्यायची 12.5 इंच. खाली किती उरते आपण चेक करू. जवळजवळ 1.25 इंच येते. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी 1 इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये जास्त घ्यायचं आहे. ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपल्याला हमेशा क्रॉसपट्टी ही वेगळी काढावी लागते ज्यावेळेस आपण ब्लाऊज पिसावर कटिंग करतो. आता आपले डायरेक्ट ब्लाऊज पिसावर कटिंग आहे, याच्यामध्ये उंची कमी पडू नये याच्यासाठी मग आपल्याला क्रॉसपट्टी 1 इंचाची जास्त घ्यायची. तर पाहू शकतात 1 इंच आपण जास्त घेतले, कारण क्रॉसपट्टीचं काय होतं, अर्धा इंच इथं मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच इथं मुडपण्यात जातं. आता 12.5वर आपण एक लाईन आखून घेतली. आता तुम्ही क्रॉसपट्टी म्हणजे किती सुंदर निघते पाहू शकतात. 3ची क्रॉसपट्टी निघते बरोबर. आता इथं नॉर्मल आपण आकार देऊन घेऊ अर्धा इंचाचा वरती. आता आपण टक्ससाठी काय करायचं आहे, 4 इंचावर एक मार्किंग करायची. वरून आपण 1 इंचाचा आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. 1 इंचाचा टक्स घेऊया आणि खालच्या साईडने पण अर्धा इंच टक्स घ्यायचा आहे. हा साईड अर्धा आणि ही साईड अर्धा, म्हणजे आपल्याला हा टोटल 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता जे आहे इकडचे बाजूचे टक्स हा 1.5 इंच, इकडचा पण आपण 1.5 इंच घेऊ आणि जो फ्रंटचा आहे तो आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. म्हणजे ही झाली टक्सची मार्किंग. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने जर टक्स घेतले तर पुढची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आता आपण याला अलाइन देऊन घेऊ. हा इकडचा जो फिटिंगकडचा टक्स आहे तो थोडासा तिरका आहे, सरळ घ्यायचा नाही कारण त्याने फिटिंग व्यवस्थित बसते. तिरक्या टक्सने फिटिंग व्यवस्थित बसून जाते. अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचे जवळजवळ आपण पूर्ण आखून झाले. आता हे जे टक्स आहेत जसं आपण पाठीला टक्स घेतो त्या पद्धतीने नॉर्मल आपल्याला टक्स द्यायचे. पण सगळ्यात महत्त्वाचा टक्स आहे फ्रंट टक्स. का ज्यावेळेस आपण हा टक्स चेस्टनुसार मोठा देतो त्यावेळेला समोरच्या बाजूला फिनिशिंग येऊन जाते, म्हणजे चपटा बसत नाही आणि व्यवस्थित दिसून येतो. आता आपण जी अगोदरची क्रॉसपट्टी काढली होती ती बघा किती छोटी होती, म्हणजे ही, आणि नंतर आपण 1 इंच घेतल्याच्यानंतर ही क्रॉसपट्टी वाढली. त्याचं कारण आता मी तुम्हाला दाखवते की ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर जोडताना दोन्ही बाजू अर्धा इंच कमी होणार, म्हणजे क्रॉसपट्टी ही परत आपल्याला 1 इंच कमी होऊन जाते. आता आपल्याला फ्रंट भाग आपल्याला कट करायचा आहे. तर पाहू शकतात किती सुंदर हा 38 साईज निघली. तर सुंदर असा ब्लाऊज आपला कटिंग झाला आहे. आता आपण बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते पण दाखवते. का अशा पद्धतीने आपल्याला मोंडा चेक करायचा आहे. 8.5ची घडी आहे तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे. आता बाही किती आहे ते आपल्याला चेक करूया आपण. आता आपल्याला टोटल घडी लागते 10 इंचाची बरोबर, म्हणजे ही घडी 8.5 इंचाची लागेल आपल्याला, म्हणजे इथं आपण एक मार्किंग करू. आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते का मी डबल 4 फोल्डमध्ये कपडा आहे, पण आपल्याला 2च साईडने याला जॉईंट द्यायचा आणि 2 साईड एकदम आपली क्लिअर असणार. आता याच्यासाठी जे आपण मोंड्याचं माप घेतलं क्रॉसमध्ये 8.5 इंच आलं ती आपण मार्किंग करून घेतली बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, बाहीची उंची घ्यायची. जेवढी बाही असेल तेवढी आपल्याला बाही घ्यायची. बाही आहे 7 इंच तर आपण 8 इंच घ्यायची, कारण अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडला मुडपण्यात जातं. दंडघेर आहे कस्टमरचा 6 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करू.
आता ही लाईन आपण पूर्ण टोटल आखून घेऊ काही. आता आपल्याला असं माप घ्यायचं आहे 3 इंच. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊ. आता ही लाईन आपली याच्यामध्ये ॲड होणार आणि ही लाईन याच्यामध्ये ॲड होणार. तर किती सोपी पद्धत आहे बघू शकतात. आता आपण एवढंच याला जॉईंट द्यायचं आहे आणि नंतर परत आपल्याला आकार व्यवस्थित द्यायचा आहे. समजा आता मी तुम्हाला बाही खोलून दाखवते. एक साईड बघा एकदम क्लिअर वाटते आणि एक साईड अपुरी वाटते. तर तुम्ही बाहीला जॉईंट देताना काय करायचं आहे, असा जरी कपडा ठेवला किंवा खाली वर जरी झाला तर होऊ द्यायचा, काही हरकत नाही. मी तुम्हाला दाखवते. जॉईंट दिल्याच्या नंतर असा कपडा ठेवायचा आहे आणि नंतर शिलाई मारल्याच्या नंतर कपडा हालचाल होत नाही आणि नंतर हे उरलेलं पूर्ण कट करून टाकायचे. अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. आता समजा आपण घडी जर अशी घेतली असती, वरती लक्ष देऊ नका, आता खाली लक्ष द्या. अशी जर आपण 4 लेअरमध्ये घडी घेतली असती तर मग चारही बाजूला आपल्याला जॉईंट द्यावा लागला असता. पण आपल्याला 2च साईडने जॉईंट द्यायचं आहे आणि अखंड जॉईंट असतो म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही, कंटाळा येऊन जात नाही. तर अशा पद्धतीने आपण बाहीची कटिंग करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.